सगळ्यांना नमस्कार. आज आपण मिसिंग लिंकहून जाण्याचा आज फन घेणार आहे. असं हे बोर्ड्स आहेत. आता वी आर अबाउट टू एंटर द मिसिंग लिंक. असे प्रॉपर बोर्ड्स केलेले आहेत. इंडिकेशन्स ओल्ड हायवे लोणावळ्यासाठी आणि राईट साईडला मिसिंग लिंक. तर आपण आता मिसिंग लिंकमध्ये एंटर करतोय. मिसिंग लिंकच्या रोडमध्ये एंटर करतोय. हिअर वी गो गाईज. काय सुंदर केलं आहे, बहुत ही बढ़िया. वाह वाह, क्या बात है. अप्रतिम केलं आहे. मिसिंग लिंक टनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण आता मिसिंग लिंकच्या टनलमध्ये पहिल्या वायाडक्टमध्ये एंटर करतोय आणि अतिशय सुंदर केलं आहे. जसं बघू शकता, स्पीड लिमिट्स, स्पीड मार्किंग्स, लेन मार्किंग्स, लाइटिंग आतमध्ये अतिशय सुंदर आहे. हा पहिला वायाडक्ट आहे. मुंबई पुणे प्रवास हा पहिल्यांदा मी गेल्या 20 वर्षापासून मुंबई पुणे रूटवर ट्रॅव्हल करतो आहे. पण हा रेव्होल्युशनरी प्रोजेक्ट जो NHAI, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, MSRTC यांच्या संयुक्त विद्यमाने जे काही प्रोजेक्ट हा केलेला आहे, हा अतिशय सुंदर आहे. इथे 80 किलोमीटरची स्पीड मार्किंग आहे. मिसिंग लिंक टनलमध्ये आपले स्वागत आहे असं सगळीकडे बोर्ड्स तुम्हाला बघायला मिळतील. ॲक्सेस कंट्रोल्ड हा टनेल आहे. इथे मल्टिपल जागी तुम्हाला ॲक्सेस कंट्रोल दिसतील. SOS साठी दर 100 मीटरमध्ये 150 मीटरमध्ये SOS बटन्स आहेत, SOS हेल्प सेंटर्स आहेत आणि एक्झिट पाथवेज आहे प्रत्येक 300 मीटरला. म्हणजे समजा इन केस हायवेला असा काही ॲक्सिडेंट झाला जेणेकरून ट्रॅफिक डायव्हर्ट करावं लागेल, तसा एक एक्झिट हायवेज प्रत्येक 300 मीटरला या हायवेमध्ये मार्क करून ठेवले आहेत. म्हणजे कुठेही हायवे जाम होणार नाही ह्याची खबरदारी घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर केलेलं आहे. असं बघू शकता. सगळीकडे एक्झिट्स प्रॉपरली मार्क्ड आहेत. एक्झॉस्ट फॅन्स आहेत वरती, स्प्रिंकलर्स लावले आहेत. पूर्ण रस्त्यावर प्रॉपर मार्किंग्स आहेत. हा टनल मला वाटतं जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरचा टनल आहे, वायडक्ट आहे. आणि मुंबई पुणे प्रवास हा कधी इतका सुंदर झाला नव्हता. इतक्या वर्षापासून या एक्सप्रेस हायवे बनल्यापासून याची संकल्पना केली होती, पण त्याच्यानंतर हा हायवे आज 2026मध्ये रिअलाईज झाला आहे. याच्यामध्ये जितक्या इंजिनियर्सची अथक मेहनत आहे, जितक्या लेबरची अथक मेहनत आहे, जितक्या सगळ्या डिझायनर्सची अथक मेहनत आहे, त्या सगळ्यांना सलाम, त्या सगळ्यांना सल्यूट. इतकं सुंदर आणि इतकं पीसफुल आणि इतकं छान प्लॅन्ड सगळं व्यवस्थित काम केलं आहे. आणि मला आज इथून जाण्याचा इतका आनंद होतो आहे की मी ॲक्च्युली घरून निघताना हा विचार केला होता की आज इथून जायला मिळेल. हाच विचार करून मला खूप आनंद झाला होता. आणि तसं बघू शकता भरपूर ट्रॅफिक आहे. जो घाटातला ट्रॅफिक होता, मॅक्सिमम लोक आता हेच प्रेफर करतील इथून जाणं, कारण हे इझी आहे, सरळ आहे. घाटामध्ये जो प्रॉब्लेम्स होत होते, जे टर्न्स होते, जे एकदम ब्लाइंड टर्न्स होते काही जागी, ते आता सगळं अवॉइड होऊन ट्रॅव्हल टाईम वाचण्याचा पूर्ण चान्स आहे.
आणि खूप सुंदर प्रोजेक्ट केलेला आहे. 1 2 3 4 5 लेन्स आहे इथे. त्यातली एक शोल्डर लेन आहे, पण युजेबल जे 4 लेन्स आहेत ते 4 लेन्स प्रॉपरली मार्क्ड आहेत. प्रॉपर रंबल स्ट्रिपचं याच्यावर आहेत, त्यामुळे इतकं सुंदर दिसतं आहे हे. आपण पुढे चाललो आहे आता. आपण आज पुणे टू मुंबई चाललो आहे. 3 किलोमीटर एक्झिट दाखवत आहे अजून. इथे आल्यानंतर सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे की ॲटलिस्ट 80ची स्पीड मेंटेन करायची. थोडंसं डिफिकल्ट होईल सुरुवातीला, कारण की लेन्स इतके मोठे आहेत आणि डिस्टन्स 2 गाड्यांमध्ये सबस्टॅन्शियल आहे. त्यामुळे थोडंसं 80 क्रॉस होण्याचे चान्सेस आहेत. तरी आपला स्पीड कंट्रोलमध्ये ठेवावा. एक्झॅक्ट 1 किलोमीटर. 1 किलोमीटर नंतर जे इंजिनिअरिंगचा मार्वल ज्याला म्हणतात, एशियामध्ये टॉलेस्ट ब्रिजेस जे बांधले आहेत ते पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे. जे पायलॉन्स आहेत इतके मोठे मोठे, ते आपल्याला बघायला मिळणार आहे आता. आणि अतिशय सुंदर कन्स्ट्रक्शन आहे. सॉलिड, भक्कम आणि फ्युचर प्रूफ आहे. फ्युचर रेडी आहे. सगळ्यांना एकच ॲडवाईस की इथं थांबू नका. ह्याची जी मजा आहे हे थांबण्यात नाही आहे, ह्याची मजा बघत जाण्यामध्ये. बघू शकता सुंदर टनल्स क्रॉस केल्यानंतर आता हे पायलॉन्स आणि केबल स्टे ब्रिज एवढा सुंदर केलेला आहे. अप्रतिम आहे, अप्रतिम, अतिशय सुंदर. हे थांबण्याची चूक, फोटोग्राफीची चूक करू नका. हा मूर्खपणा प्लीज करू नका कोणी. हा एन्जॉय करण्याचा ब्रिज आहे, इथून ड्राईव्ह करण्याचा ब्रिज आहे. आणि पहाडाला खोदून हा सुंदर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आता आपण दुसऱ्या टनलमध्ये एंटर करतोय. खूप सुंदर आहे. दिस इज ब्युटिफुल. इथून हा छोटा 1 काहीतरी किलोमीटरचा छोटा दुसरा वायाडक्ट आहे. हा व्हिडिओ फक्त सगळ्यांना मिसिंग लिंक किती सुंदर केलेलं आहे हे दाखवण्याचा फक्त प्रयत्न आहे. येताना पण मुंबईहून वापस येताना पण मिसिंग लिंकच येणार आहे. त्यामुळे माझा आज काय म्हणतात त्याला नशीब खूप चांगलं आहे की मला हे बघायला मिळतं आहे आणि फ्युचर जनरेशनला पण हे बघायला मिळेल. असा हा सुंदर वायडक्ट दुसरा संपला आहे. तुम्ही दोन्हीकडे बघू शकता, पहाड आहेत, सुंदर सुंदर वेदर आहे. आणि त्याच्यामध्ये हा टायगर व्हॅलीमध्ये कन्स्ट्रक्ट केलेला हा असा सुंदर ब्रिज. आता आपण खालापूरकडे चाललो आहे. जो ओल्ड हायवे आपला यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे आहे त्याला इथून हा जॉईन होईल. आता हा संपतोय. आपण जसंच हा लेफ्ट टर्न घेतला तसंच आपण पुन्हा कनेक्ट करू
जुन्या यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेला, जुनाच म्हणावं लागेल, कारण आता हा नवीन मिसिंग लिंक हा फ्युचर प्रूफ असल्यामुळे नवीन जनरेशनसाठी अतिशय कामाचा आहे, उपयोगाचा आहे. आणि हा मिसिंग लिंक आपण बघतोय असा हा संपेल आता. हा ट्रॅव्हल टाईम जास्त नाही आहे याच्यात. हा पूर्ण क्रॉस करण्यासाठी हार्डली 10 मिनटं लागतात. तुम्ही समजा 80 स्पीड मेंटेन केली प्रॉपर, 10 मिनटाच्या आत तुम्ही एक्झिट एंडकडे जाल, म्हणजे खालापूर साईडला याल. आपण आता पुन्हा आपल्या हायवेला आलो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी इथे थांबतो. सगळ्यांना जय श्रीराम, नमस्कार, आणि भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.